तापी बुराई योजनेचा प्रश्न आपण घेऊन आलो होता. आपल्या जमिनीचा मोबदला मिळण्यासाठी आपण पंचांजवळ बैठक लावली. काय या बैठकीत निर्णय झाले काय तुम्हाला आठवतं? आज प्रांत साहेबांच्या अध्यक्षतेखाली आमच्या शेतकऱ्यांची मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये आम्ही केवळ प्रशासनाकडे एवढंच मागितलं की जिरायत बागायत आणि बारमाही बागायत याचे निकष काय आणि त्या निकषाप्रमाणे आम्हाला जमिनीचा जो अधिकार आहे तो कळवण्यात यावा आणि आमची जमीन भूसंपादित करावी हे आमचं मानणं होतं. काय निर्णय झाला आणि काय तुम्हाला आठवतं? सदर बैठकीमध्ये त्यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं की शासनाच्या GR नुसार तुम्हाला आम्ही जे तुम्हाला भेटणार आहे की तुम्हाला जे आहे क्रायटेरिया आहे त्या क्रायटेरियानुसार तुम्हाला देऊ. पण आम्ही लिखितमध्ये त्यांच्याकडनं मागितलं की शासनाचा जरी GR असेल त्या GR मध्ये तुम्ही शासनाच्या GR नुसार तुम्हाला आम्ही ही मोजणी करून देऊ आणि शासनाच्या GR नुसार तुम्हाला जो मोबदला असेल तो देऊ. पण त्यांनी लिखित स्वरूपात न देण्याच्या त्यांनी पवित्रता आरमावला. म्हणून आम्हाला लिखित स्वरूपात त्या गोष्टी पाहिजे एवढंच आमचं प्रशासनाकडे मागणं आहे. जर आपली मागणी मान्य नाही झाली तर पुढचा पाऊल काय असणार? सदर आमची मागणी मान्य नाही झाली तर आम्ही आमची जमीन ही भूसंपादित होऊ देणार नाही. कारण शेतकऱ्यावर अन्याय हा चालणार नाही. सदर हा प्रकल्प शेतकऱ्यांनीच मिळून याला भूसंपादन प्रक्रियेसाठी किंवा जे प्रशासकीय मान्यता आहे हे शेतकऱ्यांनी मिळूनच आणली आहे. आणि काही शेतकऱ्यांवर जर त्याचा अन्याय होत असेल तर तो अन्याय आम्हाला कदापि मंजूर नाहीये. म्हणून सर्व शेतकऱ्यांचं सुख झालं पाहिजे, सर्व शेतकऱ्यांचं हिताय झालं पाहिजे हेच आमचं मागायचं आहे. म्हणून शेतकरीच्या हितासाठी प्रशासनाने न्यायिक भूमिका घ्यावी आमचे हेच मागायचं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.